12th केमिस्ट्री लेक्चर. कोणता चॅप्टर चालू आहे बघा आपला, केमिकल थर्मोडायनॅमिक्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय बघितलं तर एन्थाल्पी डेल्टा एच कशानं नोट करतात एन्थाल्पी तर डेल्टा एचनं. मग त्याचं रिलेशन बघितलं. डेल्टा एच पण काय तर स्टेट फंक्शन आहे, डिपेंड्स अपॉन द इनिशियल अँड फायनल स्टेट. सो चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार H2 मायनस H1. त्यानंतर आपण रिलेशन बघितलं डेल्टा एच अँड डेल्टा यू. देन वर्क डन इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन वर्क डन कसं होतं ते स्टडी केलं. तर आजच्या लेक्चरमध्ये त्याच्यावर मला वाटतं आपण प्रॉब्लेम पण बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आता आपण पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. एन्थाल्पीचाच आहे. एन्थाल्पी कशा कशा असतात ते बघणार आहे. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एन्थाल्पीज आहेत. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, ज्या फिजिकल स्टेट्स आहेत. म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, परत गॅस टू सॉलिड असेल किंवा गॅस टू लिक्विड असेल किंवा डायरेक्ट सॉलिड टू गॅस असेल. अशा ज्या जे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होतात त्याच्यावर एन्थाल्पी ह्या डिपेंड्स आहेत. म्हणून म्हणतात तर एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. बघा आता बघूया तो पण काय आहे त्याच्यामध्ये. तर इन फेज ट्रान्झिशन वन फेज ऑफ अ सबस्टन्स इज कन्व्हर्टेड इंटू अनदर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर विदाउट चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. आता जेव्हा फेज ट्रान्झिशन होतं, इन फेज ट्रान्झिशन वन फेज ऑफ सबस्टन्स म्हणजे एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये, समजा सॉलिड आहे सॉलिडमधून लिक्विड, असं one phase of substance is converted into another phase at constant temperature and pressure without change of chemical composition. त्याचं केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नाही. आता फर्स्ट काय तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन. तुम्हाला माहिती आहे फ्युजन कधी होतं तर बघूया. एन्थाल्पी ऑफ फ्युजन किंवा त्यालाच म्हणतो आपण मेल्टिंग. जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होतं त्या रिॲक्शनला काय म्हणतात, मेल्टिंग ऑर फ्युजन. आता ते कशाने दाखवतात बघा. डेल्टा फ्यूज FUS लिहायचं आणि एच एन्थाल्पीचं आहे त्यामुळे डेल्टा एच. पण कशाची एन्थाल्पी आहे तर फ्युजन रिॲक्शनची आहे म्हणून डेल्टा. त्याच्यामध्ये काय लिहितात तर डेल्टाच्या खाली सबस्क्रिप्टला FUS आणि एच, डेल्टा फ्यूज एच. बघूया आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स वेन 1 मोल ऑफ अ सॉलिड इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. मला वाटतं डेफिनेशन राहील लक्षात. एकाची लक्षात ठेवली तर पुढच्या सगळ्या तुम्हाला लक्षात राहतील. फक्त एक काय चेंज कुठं होतं एवढं लक्षात ठेवायचं. तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय तर एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स 1 मोल ऑफ अ सॉलिड कन्व्हर्टेड इंटू 1 मोल ऑफ अ लिक्विड किंवा कन्व्हर्टेड इंटू लिक्विड. 1 मोल ऑफ अ सॉलिड इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यामध्ये काय होत नाही, टेम्परेचर चेंज होत नाही. विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. त्याला काय म्हणतात, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फॉर एक्झाम्पल दिलं H2O सॉलिड यूज H2O लिक्विड. तर H2O सॉलिड म्हणजे काय असतं तर आईस असतो. ते कशामध्ये कन्वर्ट झालं, H2O लिक्विडमध्ये आहे का. 1 मोल ऑफ अ सॉलिड कन्व्हर्टेड इंटू लिक्विड, त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ फ्युजन. मग आता डेल्टा एच फ्युजन काय येते तर +6.1 kJ किलोजूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे. ते व्हॅल्यू कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय असतं, जे ओपन कंटेनरमध्ये रिॲक्शन केली तर काय होतं तिथे प्रेशर कॉन्स्टंटच राहतं. जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं तेवढंच येतं असतं, त्यामुळे त्याला म्हणतात कॉन्स्टंट प्रेशर. सो डेल्टा फ्युजन H इज इक्वल टू +6.01 kilojoule per mole. When 1 mole of a solid ice melts at 0 degree Celsius and 1 atmospheric pressure, changes in enthalpy is 6.1 kilojoule. एक मोल जेव्हा सॉलिड आईस मेल्ट होतो 0 डिग्री सेल्सिअसला अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तेव्हा काय होतं एन्थाल्पी किती चेंज होते तर 6.01 किलोजूल इतकी एन्थाल्पी चेंज होते. द सेम अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब बाय आईस ड्युरिंग द मेल्टिंग. अ रिव्हर्स फ्युजन इज फ्रीजिंग ऑफ सॉलिड. आता जर रिव्हर्स हीच रिॲक्शन रिव्हर्स झाली तर त्याला काय म्हणतात, फ्रीजिंग ऑफ सॉलिड. आपल्याला माहिती आहे जर फ्युजन सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं तर आपण त्याला फ्युजन किंवा मेल्टिंग म्हणतो. जर तेच रिव्हर्स झालं म्हणजे लिक्विड्स कन्व्हर्शन सॉलिडमध्ये झालं तर त्याला रिव्हर्स रिॲक्शनला काय म्हणतात तर फ्रीजिंग रिॲक्शन. जर फ्रीज केलं लिक्विड तर काय होतं सॉलिडमध्ये कन्वर्ट होतं. सर सेम अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय आईस ड्युरिंग the melting. The reverse reaction
इज कॉल्ड फ्रीजिंग ऑफ सॉलिड. आता जर रिव्हर्स रिॲक्शन झाली तर काय होईल तुमचं जो डेल्टा एच आहे फ्रीजिंगचा डेल्टा फ्रीज एच किंवा एन्थाल्पी चेंज इन फ्रीजिंग रिॲक्शनमध्ये काय होईल जी मेल्टिंग रिॲक्शनमध्ये फ्युजन रिॲक्शनमध्ये झाली ती काय होईल तर त्याच्या निगेटिव्ह साईन इतकीच येईल. सो H2O लिक्विड गिव्स H2O सॉलिड डेल्टा फ्रीज एच काय असेल -6.01 किलो जूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तेवढंच असणार आहे, फक्त साईन काय येईल निगेटिव्ह येईल कारण त्याच्या रिव्हर्स रिॲक्शन आहे म्हणून. डेल्टा फ्रीज एच इज इक्वल टू -6.01 किलो जूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. Thus, when 1 mole of a liquid water freezes at 0 degree Celsius, heat is evolved. त्याच्यातली हीट इव्हॉल्व झाल्यानंतरच वॉटर काय होतं फ्रीज होतं, म्हणजेच कूल करतो, म्हणजेच काय होतं हीट त्याच्यातनं रिलीज करतो किंवा हीट काय होते इव्हॉल्व होते. आणि जेव्हा आईसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं तेव्हा हीट काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. म्हणून तिथं डेल्टा एच काय असतो पॉझिटिव्ह असतो, ॲब्सॉर्ब करणाऱ्या आतमध्ये घेतला जातो पॉझिटिव्ह असतो +6.01 इतका डेल्टा एच किंवा एन्थाल्पी त्याच्यामध्ये येते. आणि जो ह्याच्यामध्ये फ्रीजिंगमध्ये काय असतं एन्थाल्पी किंवा डेल्टा एच हीट बाहेर टाकली जाते इव्हॉल्व होते. सो तिथं काय असतो -6.01. समजलं का बघा तुम्हाला हे रिव्हर्स रिॲक्शनचं आणि एन्थाल्पी ऑफ फ्युजन. नेक्स्ट टाईप आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन डेल्टा व्हॅप एच. कशा डिनोट करतात तर वेपरायझेशन मधलं VAP आणि एच फॉर एन्थाल्पी चेंज. इट इज द एन्थाल्पी चेंज अकम्पेनिंग द वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ अ लिक्विड विदाउट चेंज इट्स टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. वेपरायझेशन म्हणजे समजतं तुम्हाला लिक्विड टू कन्वर्ट कशामध्ये होणार गॅसमध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला म्हणतो आपण वेपरायझेशन रिॲक्शन. सो लिक्विडचं कन्वर्शन कशामध्ये होईल गॅसमध्ये होईल. 1 मोल ऑफ अ लिक्विड कन्वर्टेड इनटू गॅशियस किंवा वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ अ लिक्विड विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याला काय म्हणतात तर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. तुम्ही डेफिनेशन लिहू शकता अशी. आता खाली एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला. फॉर एक्झाम्पल H2O लिक्विड गिव्स H2O गॅस. मग डेल्टा वेपरायझेशन एच किंवा चेंज इन वेपरायझेशन काय आहे तर +40 किलो जूल पर मोल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. देन H2O लिक्विड गिव्स H2O गॅस. दोन्ही पण रिॲक्शन बघा, वरती पण H2O लिक्विड आहे नंतर H2O गॅस आहे. दोन्हीत पण काय होतं डेल्टा एच वेपरायझेशन म्हणजे चेंज इन एन्थाल्पी काय असणार आहे वेपरायझेशन असणार आहे. काय येईल जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसला असतं तेव्हा 40 किलो जूल असतं आणि 25 डिग्री सेल्सिअसला असतं तेव्हा काय असतं तर 44 किलो जूल. टेम्परेचर बघा जर 100 डिग्रीला असेल तर 40, 25ला असेल तर 44. Thus, when 1 mole of a gas is vaporized at 1 atmospheric pressure, the enthalpy change is 40 kilojoule at 100 degree Celsius. जेव्हा 1 मोल वॉटर कन्व्हर्टेड होतं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय होतं गॅस फेजमध्ये जातं म्हणजेच वेपराइज होतं तेव्हा एन्थाल्पी चेंज किती होते तर +40 किलोजूल ॲट 100 डिग्री सेल्सिअस अँड 44 किलोजूल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. ऑन द अदर हँड the condensation to vaporization is accompanied with release of heat. आता हीच जर रिॲक्शन तुम्ही रिव्हर्स लिहिली तर काय होईल तुमचं रिव्हर्स साइन होईल. म्हणजे बघा जर H2O गॅस लिहिलं कन्व्हर्टेड इनटू H2O लिक्विड त्याला म्हणतो आपण कंडेन्सेशन रिॲक्शन. म्हणजे जे व्हेपर आहेत ते कूल केले तर ते कशामध्ये कन्वर्ट होतील कंडेन्सेशन रिॲक्शन होईल आणि गॅस फेज मॉलिक्यूल कशामध्ये येतील तर गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते लिक्विडमध्ये येतील. मग तिथं काय होईल तुमची रिॲक्शन काय होईल रिव्हर्स होईल. म्हणजे जिथं 40 किलोजूल तुम्हाला लागलं +40 तिथं काय होईल -40 आहे. बघा पुढे ती रिॲक्शन दिली आहे बघूया आपण ती रिॲक्शन. इथं रिॲक्शन दिली ती H2O गॅस गिव्स H2O लिक्विड म्हणजेच डेल्टा कंडेन्सेशन H गिव्स -40 किलोजूल पर मोल 100 डिग्री सेल्सिअस. तेच 25 डिग्री सेल्सिअसची रिॲक्शन लिहिली तर काय येईल सांगा H2O गॅस गिव्स H2O लिक्विड डेल्टा कंडेन्सेशन रिॲक्शन काय होईल डेल्टा कंडेन्सेशन एच किंवा हीट ऑफ कंडेन्सेशन एन्थाल्पी चेंज ऑफ कंडेन्सेशन काय येणार -44 किलोजूल पर मोल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. त्यानंतरचं नेक्स्ट आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता सब्लिमेशन म्हणजे काय असतं डायरेक्ट सॉलिड कन्व्हर्टेड इनटू गॅशियस स्टेट. जसं डांबर गोळी नॅफ्थेलिन बॉल्स असतात किंवा कापूर वगैरे काय म्हणतात सॉलिड डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू लिक्विड गॅसेस मॉलिक्यूल. जसं वॉटर पण वॉटर पहिल्यांदा काय होऊ शकतं लिक्विडमध्ये जाऊ शकतं लिक्विडमधनं परत गॅस मॉलिक्यूलमध्ये जाऊ शकतं. मग इथं काय डेफिनेशन होईल इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर
conversion of 1 mole of a solid directly into vapor. 1 mole of a solid directly converted into vapor at constant temperature and pressure. हे फक्त रूल लक्ष, हे सगळीकडे सेम आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. काय होणार? एन्थाल्पी चेंज फॉर द कन्वर्शन ऑफ 1 मोल ऑफ अ सॉलिड डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू वेपर. सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? डायरेक्टली वेपरमध्ये ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. रिएक्शन दिली आहे बघा. H2O सॉलिड गिव्स H2O गॅस. डेल्टा सब्लिमेशन H. आता इथं सब्लिमेशन H काय असणार आहे? 51.08 किलो जूल पर मोल. काय आला? डेल्टा H इज इक्वल टू 51.08 किलो जूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. द कन्वर्शन ऑफ अ सॉलिड टू व्हेपर ऑकर्स इन 1 or 2 स्टेप. आता जे सॉलिडचं वेपरमध्ये कन्वर्शन आहे ते कशामध्ये होतं? तर 1 or 2 स्टेपमध्ये होतं. फर्स्ट काय होणार आहे बघा? जो आईस आहे, सॉलिड आईस आहे, तो कशामध्ये कन्वर्ट होईल? तर लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. फर्स्ट मेल्टिंग ऑफ सॉलिड इनटू लिक्विड अँड सेकंड इट्स वेपरायझेशन. सेकंड काय होईल? वेपरायझेशन होईल, म्हणजे लिक्विडचं कन्वर्शन वेपर फेजमध्ये होईल. द एन्थाल्पी चेंज इज द सेम सिन्स एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. आता खाली तुम्हाला रिएक्शन दिले 0 डिग्री सेल्सिअसला. फर्स्ट रिएक्शन H2O सॉलिड गिव्स H2O लिक्विड. तिथे काय होईल? फ्युजन रिएक्शन होईल. सो डेल्टा H फ्युजन किंवा एन्थाल्पी ऑफ फ्युजन काय? 6.01 किलो जूल पर मोल. पहिलीच आपण रिएक्शन बघितली एन्थाल्पी ऑफ फ्युजनची. काय येईल? 6.01 किलो जूल पर मोल. Then liquid converted into H2O gas. So delta vaporization is equal to 45.07 kilojoule per mole. मग आता दोन्हींचं काय घ्यायचं? समेशन घ्यायचं. कारण डेल्टा सब्लिमेशन म्हणजेच काय असणार आहे आपलं? डेल्टा फ्युजन H प्लस डेल्टा वेपरायझेशन. ह्या दोन्हीचं समेशन असेल. आता ही H2O सेम आहे. लिक्विड लिक्विड ते गेट्स कॅन्सल. H2O सॉलिड गिव्स H2O गॅस. डायरेक्टली कन्वर्ट झालं बघा. काय येईल? 51.08 किलो जूल पर मोल. इट फॉलो दॅट म्हणजे आता हे कसं फॉलो होतं बघा. डेल्टा सब्लिमेशन किंवा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. म्हणजेच डेल्टा सब्लिमेशन H इज इक्वल टू काय येईल? डेल्टा सब्लिमेशन प्लस डेल्टा वेपरायझेशन. म्हणजे या दोन्हींचं काय असणार? समेशन म्हणजेच काय असतं? सब्लिमेशन रिएक्शन. आता ही तुम्हाला व्यवस्थित इथं फिगरमध्ये दाखवले बघा. रिप्रेझेंटेशन ऑफ डेल्टा फ्युजन H, डेल्टा वेपरायझेशन H, डेल्टा सब्लिमेशन H. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन अँड एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. मग काय येईल? जेव्हा आता एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणतो, आता दोन तुम्हाला स्टेट्स दाखवलेत, सॉलिड टू गॅस. जर डायरेक्ट सॉलिड टू गॅस कन्वर्ट होत असेल तर त्याला काय म्हणायचं? सब्लिमेशन रिॲक्शन. आणि जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट, लिक्विडचं गॅसमध्ये कन्वर्ट. जर सॉलिडचं लिक्विडमध्ये होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? फ्युजन रिॲक्शन, डेल्टा फ्युजन H. आणि लिक्विडचं गॅसमध्ये होत असेल तर व्हेपरायझेशन. सो डेल्टा व्हेपरायझेशन H. मग ह्या दोन्हींचं समेशन काय येईल? डेल्टा सब्लिमेशन H. समजलं का? जेव्हा सब्लिमेशन रिॲक्शन असते तेव्हा काय येतं? दोन्हीचे समेशन. आपण जे वॉटरच्या बाबतीत बघितलं, जेव्हा पहिल्यांदा वॉटर कशामध्ये कन्वर्ट होईल? तर लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल फ्युजन रिॲक्शननं. परत काय होईल? लिक्विडचं लिक्विडचं वेपरायझेशन होऊन वेपर फेजमध्ये जाईल. सो सॉलिड कन्वर्टेड इन टू वेपर असं इथं होऊ शकतं. हे आपल्याला डेल्टा सब्लिमेशन. त्यानंतर आता जे आपण बघितल्या ते कशासाठी रिॲक्शन होत्या? सगळ्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. काय स्टडी केलं याच्यामध्ये आपण? फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिकल स्टेट चेंज झाल्या. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस किंवा सॉलिड टू गॅस. या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता काय तर ॲटॉमिक एन्थाल्पी फॉर ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंज. त्याच्यासाठी एन्थाल्पी काय असतात ते आपण बघू. फर्स्ट काय तर एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा आयन H. काय एन्थाल्पी आहे बघा? एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा आयन H. इट इज द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ अ गॅशियस ॲटम. जेव्हा 1 मोल इलेक्ट्रॉन किंवा 1 इलेक्ट्रॉन 1 मोल गॅशियस सबस्टन्समधनं, जर गॅस मॉलिक्युल आहे त्याच्यातनं 1 मोल इलेक्ट्रॉन बाहेर पडत असेल, तिथं जी एनर्जी किंवा एन्थाल्पी होते त्याला काय म्हणतात? तर एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. फॉर एक्झाम्पल Na गॅस गिव्स Na++ इलेक्ट्रॉन. म्हणजे आता Na काय? सोडियम गॅस मॉलिक्युल आहे, त्याच्यातला काय केला? 1 इलेक्ट्रॉन गेला. तुम्हालाही माहिती आहे जनरली Na काय देतो? 1 इलेक्ट्रॉन देतो. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? 281.
जो लास्टचा एक इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो देतो, त्यामुळे त्याचे आयोनाइज काय तर आयन्स कसे तयार होतात, Na+ तयार होतो. सो प्लस इलेक्ट्रॉन. मग आयोनायझेशन एनर्जी काय होणार इथं किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी त्यालाच म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन 494 किलोजूल पर मोल. द इक्वेशन signifies 1 mole of a gas phase atomic sodium is ionized to gas phase Na+ आयन्स. जो ॲटॉमिक सोडियम आहे कशामध्ये तयार जातो तर गॅस मॉलिक्यूलमध्येच असतो, फक्त त्याच्या आयन्समध्ये कन्वर्ट होतो. एक इलेक्ट्रॉन लॉस इथं लक्षात काय ठेवा, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशनमध्ये गॅस काय होतं, एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर जे आयन्स तयार होतात तिथे जी एन्थॅल्पी असते त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. सो gas phase atomic sodium is ionized to gas phase Na+ ions. The enthalpy change is 494 kilojoule. The same amount of heat would be required to ionize 1 mole of a Na atom. आता इथं जी एनर्जी असते ती काय होते, सेम अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू आयोनाइज 1 मोल ऑफ Na atoms. The electron gain enthalpy on the other hand gives the enthalpy change when 1 mole of a gas phase atoms of an element accept 1 electron from gaseous anion. जेव्हा जो गॅस ॲटम असतो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि गॅशियस अनायन तयार करतो त्याला काय म्हणतात इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. सो बघा काय त्याची कशाने डिनोट करतात तर डेल्टा EgH Cl गॅस प्लस इलेक्ट्रॉन. तर Clचा ॲटॉमिक नंबर काय असतो, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287 असतं. त्यामुळे तो काय करतो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. सो काय येईल त्याचा एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे Cl- गॅस प्लस डेल्टा EgH काय येणार -349 किलोजूल पर मोल. सो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑफ Cl इज -349 किलोजूल पर मोल. इथं जी एनर्जी असते ती मायनसमध्ये असते, इलेक्ट्रॉन लॉस करण्याची एनर्जी आपण प्लसमध्ये बघ. एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन कशाने नोट करतात बघा, डेल्टा ॲटम H. द एन्थॅल्पी चेंज अकुम्पेनिंग म्हणजे काय असतं असोसिएटेड. द एन्थॅल्पी चेंज अकुम्पेनिंग द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ अ गॅशियस सबस्टन्स इन टू ॲटम्स. 1 मोल जे गॅशियस सबस्टन्स असतं कशामध्ये कन्वर्ट होणार त्यांच्या ॲटममध्ये, म्हणजे जे डिसोसिएशन कशामध्ये होणार तर ॲटम्समध्ये, इज कॉल्ड द एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. फॉर एक्झाम्पल दिले बघा Cl2 गॅस कशामध्ये कन्वर्ट होतो तर हे Cl2 कशामध्ये तर ते गॅशियस सबस्टन्स आहे त्याच्या ॲटम काय होणार Cl ह्या ॲटममध्ये कन्वर्ट होतो, तेव्हा त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एक्झाम्पल पण दिले बघा Cl2 गॅस गिव्स Cl गॅस प्लस Cl गॅस डेल्टा ॲटम H इज इक्वल टू काय येणार 244 किलोजूल पर मोल. परत दुसरा ॲटम दिला आहे कोणता आहे CH4, ते कशामध्ये कन्वर्ट होईल त्याच्या ॲटम्समध्ये तर CH4 सबस्टन्स म्हणजे कोणता असतो मिथेन. काय होईल कार्बन प्लस 4H म्हणजे 4 हायड्रोजन आणि 1 कार्बन. तिथं डेल्टा ॲटोमायझेशन किती असतं 1660 म्हणजे बघा 1660 किलोजूल पर मोल. वरती किती होतं 242 किलोजूल पर मोल. Cl साठी CH4 साठी किती असतं, हे जेव्हा डिसोसिएट होतं तेव्हा किती जूल एनर्जी लागते तर 1660 म्हणजे 1666 किलोजूल पर मोल. समजलं का बघा डेल्टा H ॲटोमायझेशन किंवा एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. काय येईल एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन तर जेव्हा गॅशियस सबस्टन्स डिसोसिएटेड इनटू देअर ॲटम्स तेव्हा जी एनर्जी लागते त्याला म्हणतात डेल्टा H ऑफ ॲटोमायझेशन किंवा एन्थॅल्पी चेंज ऑफ ॲटोमायझेशन. थर्ड टाईप आहे एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन. कशाने डिनोट करतात बघा डेल्टा सॉल्युशन H SOLN डेल्टा सॉल्युशन H. एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन इज द एन्थॅल्पी चेंज इन अ प्रोसेस व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्वंट. 1 मोल सबस्टन्स कशामध्ये डिझॉल्व्ह होतं तर स्पेसिफाईड अमाऊंट ऑफमध्ये सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिले NaCl सॉलिड प्लस ॲक्वियस. आता ॲक्वियस सोल्युशन म्हणजे काय असेल तर वॉटरचं सोल्युशन वगैरे असेल. सोल्युशन तयार होण्यामध्ये जी एनर्जी लागते किंवा जी एन्थॅल्पी चेंज होते त्याला म्हणतात एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन. सो NaCl काय होईल ॲक्वियस तयार होईल. NaCl सॉलिड प्लस वॉटर गिव्स NaCl ॲक्वियस. वॉटर म्हणजेच काय ॲक्वियस आहे, ॲक्वियससाठी वापरले ते डेल्टा सॉल्युशन H काय असतं इथं 4 किलोजूल पर मोल. समजलं. एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन म्हणजे काय असतं 1 मोल ऑफ अ सबस्टन्स डिझॉल्व्ड इन स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटमध्ये जेवढं सॉल्यूट डिझॉल्व्ह होतं त्याला काय म्हणतात तर एन्थॅल्पी
of solution किंवा enthalpy change for solution. Enthalpy of solution at infinite dilution is the enthalpy change when 1 mole of a substance is dissolved in infinite amount of solvent. जेव्हा आता enthalpy change of solution infinite dilution ला होतं, infinite म्हणजे आपण त्याला डायल्यूट केलं infinite amount ला, infinite dilution the enthalpy change when 1 mole of a substance is dissolved in infinite amount of substance. 1 mole substance कशामध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, infinite amount of solvent मध्ये. An ionic compound dissolves in water in 2 step. आता ionic compound water मध्ये किती स्टेप मध्ये डिझॉल्व्ह होतं, तर 2 स्टेप मध्ये. ते कसं डिझॉल्व्ह होतं ते आपण बघूया. स्टेप फर्स्ट मध्ये काय होतं, द आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमधनं आयन्स काय होतील, सेपरेट होतील. सो एम एक्स सॉलिडमध्ये काय होणार, एम प्लस गॅशियस प्लस एक्स मायनस गॅस. जे आयन्स आहेत ते काय होतील, सेपरेट होतील. एम एक्स हे आयन्स आहेत, सॉलिडमधले आयन्स काय होतील, सेपरेट होतील. एम प्लस प्लस एक्स मायनस. एन्थाल्पी चेंज फॉर दिस स्टेप इज क्रिस्टल लॅटिस. एन्थाल्पी, आता याच्यामध्ये जे एन्थाल्पी चेंज होते ह्या स्टेपला त्याला काय म्हणतात, तर क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी डेल्टा एल एच. कशाने ते डिनोट करतात, तर डेल्टा एल एच न, विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ती नेहमी काय असते, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. म्हणजे एम एक्स इज इक्वल टू एम म्हणजे काय, जे आपण आयन सेपरेट करणार आहे ते दोन्ही एक्समध्ये तुम्हाला दिलं आहे, एम प्लस प्लस एक्स मायनस. म्हणजे मेटल आणि जो एक्स असेल, हालाइट्स वगैरे असतील त्याच्यासाठी ते वापरले. जर समजा NaCl असेल तर काय होईल, Na प्लस प्लस Cl मायनस. मग एन्थाल्पी चेंज काय होईल, डेल्टा एल एच विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यानंतर नेक्स्ट आहे, वेन आयन आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स सराउंडिंग देम. आता आयन काय होतात, ते हायड्रेट होतात विथ वॉटर मॉलिक्युल्स. मग घेतलाय एम प्लस प्लस एक्स H2O. मग H2O किती घेतलेत, एक्स अमाऊंट, म्हणजे त्याचा कोइफिशियंट आहे तो, त्याचं काय होतं, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होतो. म्हणजे मेटल हा जो असेल त्याला वॉटर मॉलिक्यूल काय करतात, सराउंड करतात. मग MH2O एक्स प्लस एच प्लस. समजा जर इथं 2 असेल तर काही ते येईल 2 येतील, 3 असेल तर 3 वगैरे असं म्हणून ते एक्स घेतले MH2O प्लस. आणि एक्स मायनससाठी काय येतात, YH2O एक्स इंटू YH2O. वाय ते म्हणजे काय नंबरच आहेत, 1 2 3 वगैरे, फक्त इथं तुम्हाला डिस्टिंग्विश व्हावं म्हणून ते घेतले XH2O Y इंटू Y मायनस. The enthalpy change for this step is always negative and called enthalpy of hydration. आता जी सेकंड स्टेपमध्ये जी एन्थाल्पी असते ती ऑलवेज काय असते, तर निगेटिव्ह. The enthalpy change for this step is always negative and is called enthalpy of hydration. त्याला म्हणतात enthalpy of hydration, delta hydration H. So enthalpy of solution, overall enthalpy काय होईल, summation of these two, enthalpy of lattice क्रिस्टल आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन, ह्या दोन्हींचं काय येईल, समेशन येईल. द एन्थाल्पी ऑफ सॉल्युशन इज द सम ऑफ क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी अँड एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी अँड एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. सो डेल्टा सॉल्युशन H इज इक्वल टू डेल्टा एल एच प्लस डेल्टा हायड्रेशन H आहे का बघा. डेल्टा सॉल्युशन H इज इक्वल टू डेल्टा एल एच म्हणजे लॅटिस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी. फॉर NaCl डेल्टा एल एच काय असतं, प्लस 719 म्हणजे 790 किलो जूल पर मोल. अँड डेल्टा एच हायड्रेशन नेहमी निगेटिव्ह असतं, ती काय मायनस 786 म्हणजे 886 किलो जूल पर मोल, मायनस 786 किलो जूल पर मोल. आता दोन्हींचं समेशन करा. द एन्थाल्पी ऑफ सॉल्युशन ऑफ NaCl इज काय येईल, डेल्टा सॉल्युशन H NaCl इज इक्वल टू प्लस 719 मायनस 786 किलो जूल पर मोल. मग याचा आन्सर काय येतं, तर प्लस 4 किलो जूल पर मोल. आपण डायरेक्ट लिहिलं होतं बघा, NaCl सॉलिड प्लस ॲक्वियस गिव्स NaCl ॲक्वियस प्लस 4 किलो जूल पर मोल फॉर सॉल्युशन. डेल्टा सॉल्युशन H काय असतो तिथं, 4 प्लस 4 किलो जूल पर मोल. समजलं का बघा. जेवढं आपण आज एन्थाल्पी स्टडी केला. पहिला फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, त्याच्यानंतर ॲटोमायझेशन किंवा मॉलिक्युलर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. जर काही डाऊट्स असतील तर परत एकदा व्हिडिओ बघा, वाचा. आणि इझी आहेत, कशामध्ये चेंज होतं त्याच्यावरनं ते एन्थाल्पी आहेत, त्यामुळे इझी आहे. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करू. थँक्यू.